व्यथित असण्याचं कारणच नाही आणि मी कधीच व्यथित होत नाही. जेही पद मग पक्ष देतो त्या पदासाठी मी काम करतो. फक्त एवढीच इच्छा आहे की मंत्रिमंडळामध्ये माझं नाव आहे असं सांगण्यात आलं आणि काल ते नव्हतं, एवढाच मुद्दा आहे की कालपर्यंत नाव असताना काल ते नाव का कमी करण्यात आलं तर ते मग फक्त माहित नाही. काय कारण पण बाकी मग याबद्दलची कोणतीही माहित नाही. मी व्यथित नाही. मंत्री म्हणून कॅबिनेटमध्ये मी गोरगरिबांचे विषय मांडायचो, आग्रहपूर्वक मांडायचो. आता विधानसभेत मांडली. काय कारण वाटतं या सगळ्या मागे अचानक नाव गायब होणे? काही वरिष्ठ पातळीवर बोलणं झालं काय? देवेंद्र भाऊ सांगितलं तुमच्यासाठी वेगळी जबाबदारी ठेवलेली आहे म्हणून तुमचं नाव मंत्रिमंडळात. हा मग तेच खरं, कारण ते सर्व त्यांनाच माहित असणार आहे. तर त्यांनी सांगितलं प्रश्नाचं उत्तर, तर मग माझ्याकडून उत्तर का घेत आहे? आपलं वरिष्ठ पातळीवर काही कोणाशी बोलणं झालेलं आहे का? काय सांगण्यात आलेलं आहे? माझं जागं नाही पण तुमचं जागं ना वरिष्ठ पातळीवर. आता काय विषय राहिला आहे? तुम्ही वरिष्ठ पातळीवर बोललात ना की माझ्यासाठी संघटनेचं काहीतरी पद ठेवलं आहे म्हणून. सुधीर भाऊ, नितीनजी नेहमी तुमचे ज्येष्ठ नेतेही आहे आणि राजकारणात तुमचे मार्गदर्शक राहिलेले आहे. आज तुम्ही त्यांची भेट घेतली, नेमकं काय बोलणं झालं? काय मन मोकळं केलं तुम्ही नितीन गडकरींना? अशी चर्चा कधी टीव्ही चॅनलवरून सांगायची असते का? शेवटी ही एका मोठ्या भावाची छोट्या भावासोबत असणारी भेट आहे. या भेटीमध्ये काय होतं हे सांगायचं असतं का? पण ते नेहमी जेव्हा जेव्हा असे प्रसंग येतात तेव्हा मी त्यांचं मार्गदर्शन घेतो आणि त्यांचं मार्गदर्शन हे नेहमीच उचित असतं. आज काय मार्गदर्शन केलं असं सांगा. अरे देवेंद्रजींनी जे मार्गदर्शन केलं तेच मार्गदर्शन देवेंद्रजींनी जेव्हा मी आणि चंद्रकांत दादा पाटलांनी त्यांच्या नावाचा मुख्यमंत्री म्हणून प्रस्ताव दिला त्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलंच होतं ना, श्रद्धा आणि सबुरी. तेच मार्गदर्शन, अजून काय मार्गदर्शन असणार? माझी भूमिका विधानसभेत गोरगरिबांचे प्रश्न मांडायचे. आता मी माझी पुस्तकं जुनी काढली आहे. सर्व संसदीय आयुध वापरायचो मी, तर आता पुन्हा एकदा संसदीय आयुध वापरण्याची सवय विकसित करायची. नाराज आहेत आणि पक्षाने फडणवीसांनी अन्याय नाही असं कोणीही म्हणू नका. मी नाराज कधीच राहत नाही. मग एक गोष्ट मग चांगली जाणीव आहे की काल जे आपल्यापाशी होतं ते उद्या जाणार आहे, उद्या आपल्यापाशी जे नाही ते परवा येणार आहे. सुधीर भाऊ, एक वेगळी चर्चा अशी केली जाते की चंद्रपूर विधानसभा मतदारसंघासाठी आपण ब्रिजभूषण पाझारे जे आपले खास विश्वासू पदाधिकारी आहे त्यांच्यासाठी प्रयत्नशील होतात. दिल्लीला गेले होते, इथे देवगिरीलाही मोठ्या संख्येने चंद्रपूरचे कार्यकर्ते आले होते. तीच घडामोड जी आहे ती आपल्या विरोधात गेली आहे. पार्टी अशा पद्धतीने राग काढते का कधी? मला सांगा, अरे ज्यांच्या कुटुंबातला मुलगा दुसऱ्या पक्षाच्या चिन्हावर उभा राहतो आपण त्यांना मंत्री करू शकतो आणि मी एका निष्ठावान कार्यकर्त्यासाठी गेलो म्हणून माझ्यावर राग काढतील? पक्ष असा संकुचित विचार कधीच करत नाही. ब्रिजभूषण पाझारे यांनी नंतर बंडखोरी केली होती. जे भाजपचे अधिकृत उमेदवार आहे किशोर जोरगेवार त्यांच्या विरोधात ते उभेही राहिले होते. त्या अशा अनेक ठिकाणी राहिलेत. त्याचं काय, इथं आपण बघितलं असेल की या ठिकाणी तुम्ही स्वतः बघितलं असेल उमरेड मतदारसंघामध्ये ज्यांच्यासाठी आमच्याच पैकी एका नेत्यांनी तिकीट मागितली ते उभे होते. तर त्याचा अर्थ काही मंत्रीपदाशी त्याचा संबंध जोडणं हे मला वाटतं गैर आहे. मग ते अकबर बिरबगाच्या कहाणीसारखं होईल की थंड पाण्यात का उभा आहे तर म्हणे हा दिवा इकडे पेटला होता म्हणून उभा आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याशी केव्हा आपली भेट होईल? आता पुढील 6 दिवस आणखी अधिवेशन जेव्हा ते वेळ देतील तेव्हा भेटू. आपण बोलणं केलं आहे काल? अजून केलं नाही, 2 दिवसांनी. तुम्ही बॉडी लँग्वेज बघू नका हो, आपण त्याच्यामध्ये काही एक्सपर्ट नाही हो. तुमच्या बोलण्यावरून नाराजी भेट, मी एवढं हसत बोलतोय, तुम्ही नाराज आहे म्हणून सांगताय. दिल्ली श्रेष्ठींशी काही बोलणं झालंय किंवा बोलण्याचं मानस आहे किंवा बोलणार? मग आता सध्या बघायची काही कारण नाही आहे. आता सध्या मी विधानसभेच्या औचित्याच्या मुद्द्याचा अभ्यास करतोय आणि विधानसभेत विदर्भाच्या प्रश्नासाठी काय काय मांडायचं त्याची पूर्वतयारी करतोय. मंत्री म्हणून कॅबिनेटमध्ये मांडलं, आता विधानसभेत मांडली. भाऊ, राष्ट्रवादी पक्ष संघटनेत कुठतरी महत्वाची जबाबदारी देतील असं काही वाटतंय का? काय मला आज काही माहित नाही. मी मंत्री नाही, आमदार आहे आणि ज्या मतदारांनी मला निवडून दिलं त्यांच्यासाठी
माझी लढाई जारी असेल. भाऊ, राष्ट्रवादीमधून छगन भुजबळ यांची वर्णी केंद्रात लागणार आहे, तशीच भाजपकडे तुमची लागण्याची शक्यता आहे का? दूर दूरपर्यंत नाही. मुनगंटीवार यांनी नितीन गडकरी यांची भेट घेतलेली आहे. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मी नाराज असण्याचं कारण नाही असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय.